मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर 11030 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी कोल्हापुरातून कधी सुटते, मुंबईला कधी पोहोचते, आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लवर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 11030 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस आहे. ही एक दररोज धावणारी गाडी आहे. ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून दररोज सकाळी 8:25 सुटते. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी रात्री 8:05 पोहोचते. कोल्हापूर ते मुंबई हे 518 किलोमीटरचे अंतर ही गाडी 11 तास 40 मिनिटांमध्ये 28 हॉल्ट घेत पूर्ण करते. या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 44 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता ह्या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला ICF टाईप ब्रेक जोडण्यात येतात. एकूण 19 कोचची ही गाडी आहे. या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग, केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सेकंड सिटिंगसाठी 185 रुपये, स्लीपरसाठी 320 रुपये, AC चेअरसाठी 690 रुपये, थर्ड AC साठी 855 रुपये, सेकंड AC साठी 1215 रुपये, तर फर्स्ट AC साठी 2010 रुपये तिकीट दर आहे. आणि या गाडीचे जनरल कोचचे तिकीट हे 155 रुपये आहे. आता मित्रांनो, आपण या गाडीचे कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रेल्वेची टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी दररोज सकाळी 8:25 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते. पुढे 8:34 वळीवडे, 8:46 हातकणंगले, 8:53 निमशिरगाव, सकाळी 9:04 जयसिंगपूर असे स्टॉप करत ही गाडी सकाळी 9:22 मिरज जंक्शनला पोहोचते. मिरज जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:25 ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये सकाळी 9:32 विश्रामबागला स्टॉप करत ही गाडी सकाळी 9:40 सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:42 ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये सकाळी 9:59 भिलवडी, सकाळी 10:13 किर्लोस्करवाडी असे स्टॉप करत ही गाडी सकाळी 10:47 कराड रेल्वे स्टेशनला पोहोचते. कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:50 ही गाडी कराडवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. सकाळी 11:04 मसूर, 11:14 तारगाव, 11:29 रहमतपूर, 11:44 कोरेगाव असे स्टॉप करत ही गाडी दुपारी 12:07 सातारा रेल्वे स्टेशनला पोहोचते. सातारा रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 12:10 ही गाडी साताऱ्यावरून पुढे आपला प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये दुपारी 12:39 वाठार, 1:13 लोणंद जंक्शन, 1:28 नीरा, 2:08 जेजुरी असे स्टॉप करत ही गाडी दुपारी 3:45 पुणे जंक्शनला पोहोचते. पुणे जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 3:50 ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये दुपारी 3:58 शिवाजीनगर, संध्याकाळी 4:15 चिंचवड, 4:43 तळेगाव, संध्याकाळी 5:13 लोणावळा, संध्याकाळी 5:20 खंडाळा असे स्टॉप करत ही गाडी संध्याकाळी 6:47 कल्याण जंक्शनला पोहोचते. कल्याण जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 6:50 ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढे ठाण्यासाठी निघते. संध्याकाळी 7:07 ही गाडी ठाणे रेल्वे स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 7:10 ही गाडी ठाणेवरून पुढे दादर सेंट्रलसाठी निघते. संध्याकाळी 7:37 ही गाडी दादर सेंट्रलला पोहोचते. या ठिकाणी सुद्धा या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 7:40 ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी निघते. शेवटी 518 किलोमीटरचा प्रवास करत रात्री 8:05 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 11030 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस या गाडीची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.